मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला। मिसिंग लिंक, दरड, त्यावरून मुख्यमंत्र्यांचे दावे, मुख्यमंत्र्यांचे हिंदी भाषण अशा मुद्द्यांवरून त्यांनी टीकेची तोफ डागली। मिसिंग लिंकवरून राजकारण करू नका असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांनी तुम्ही एवढी वर्ष काय करत होतात असा सवाल केलाय। दुसऱ्याची सरकार असताना तुम्ही केलं ते राजकारण नाही असा सवाल त्यांनी केला। मिसिंग लिंकवरून सवाल विचारले तर महाराष्ट्राचा अपमान कसा, राम मंदिराबाबत विचारलं तर धर्माचा अपमान कसा असा सवाल त्यांनी केला। मिसिंग लिंकवरून बघून घेऊ असा इशारा देणारे मुख्यमंत्री हिंदीत का बोलले, त्यांचा इशारा कोणासाठी होता असा सवाल राज यांनी केला। सरकारला त्यांनी अनेक खडे बोल सुनावलेले आहेत। तर मिसिंग लिंक गळती प्रकरणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली। मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंक प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन असं म्हटलं आणि त्यावर राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही। जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू। तर मिसिंग लिंकवरती विरोधकांनी प्रश्न विचारले, त्यात महाराष्ट्राचा अपमान काय झाला असा सवालही राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय। अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। काय म्हणतायत म्हणे, एक वेळे मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। पण विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना ते आता अंगलट आलंय। आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येतंय। वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनं सुरू झाल्या, आता तुमच्या अंगावरती येतंय ते सगळं आणि तुमच्या अंगावरती येतंय म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान। ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? दरम्यान आदित्य ठाकरेंनी सुद्धा फडणवीसांवर टीका केली आहे। भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है तो गाली भी खानी पड़ेगी, हे समजून घ्या। लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे। महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही। तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमकी आम्ही ऐकून घेणार नाही। महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही। आम्ही प्रश्न विचारत राहू। तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केला असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू। 2-2.25 तास जे ते भाषण खेचलं, खूप थापा मारल्या, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे दिसायला लागलेलं आहे। काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय। मी या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे। कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल। शिवराज सिंग चौहानानं कसं खेचलं तसं खेचलं जाईल, पण ते फ्रस्ट्रेशन आता लोकांवर काढतायत, महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत।